युगगीता. अक्षर पुरुषाचे दिव्यात्म्यांना आव्हान. स्वर्ग व नरक म्हणजे काय? 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकापर्यंत जी विवेचना करण्यात आली आहे व योगेश्वर श्रीकृष्णांनी पुनर्जन्माचे जे विवेचन केले आहे ते फार महत्वाचे आहे. या महत्वाच्या विषयावर त्यांनी वेळोवेळी गीतेमध्ये वारंवार चर्चा केली आहे. 9व्या अध्यायाच्या 21व्या श्लोकात ते म्हणतात, जे भोगाची कामना करीत असतात अशा पुरुषांना पुन्हा पुन्हा आवागमन करणे भाग पडते. पुण्याच्या बळावर ते स्वर्गात तर जातात, पण पुण्य संपत आले की ते पुन्हा मृत्यूलोकात जन्म घेतात. हे स्वर्ग व नरक म्हणजे काय आहे? ते काही विशिष्ट स्थान आहे की कोणते तरी लोकांतर आहेत की विशिष्ट मनःस्थितीचे हे वर्णन आहे? परमपूज्य गुरुदेव म्हणतात, आपण जेव्हा श्रेष्ठ कर्म करतो तेव्हा पुण्य अर्जित करतो व स्वर्गासारख्या मनःस्थितीमध्ये आपण जगतो. पण जर आपण आपल्या कर्माचे योग्य ते नियोजन न करता भोग भोगण्यातच त्यांचा क्षय करू लागतो किंवा वाईट निकृष्ट कर्म करून आपले संचित नष्ट करू लागतो, तेव्हा आपली मनःस्थिती नरकासारखी होते. भगवंत याच अध्यायात पुढे सांगतात, माझ्या भक्ताचा पुनर्जन्म होत नसतो. 25:9 मध्याजिनोऽपि माम. किती विलक्षण गोष्ट आहे हीच गोष्ट. मामुपेत्य पुनर्जन्म न विद्यते. यात आधीच सांगितले आहे. खरे पाहता भगवंताविषयीचे आपले प्रेम व त्यांना समर्पित करून करीत असलेले कर्म यापासूनच दुःखाचा नाश होत असतो व त्या पुनर्जन्माच्या कष्टकारक स्थितीतून आपली सुटका होते. भगवंतांचे आश्वासन. चर्चेच्या ओघातच अर्जुन एका प्रश्नाने फार विचलित झालेला आहे. त्याच्या मनात हा प्रश्न उद्भवला आहे की अंतकाळी मन जर योगापासून चळले व काही कारणामुळे संयमाचे पालन होऊ शकले नाही तर मग काय होईल? आपण सारे जे काही केले ते वाया जाणार की नष्ट होऊन जाणार, भ्रष्ट होऊन जाणार? एवढा पुरुषार्थ केला, योगपरायण आयुष्य जगलो आणि शेवटी घडलेली एक चूक हे सर्व काही नष्ट करून टाकणार. 37, 38, 39. अध्याय 6. त्यावेळी भगवंत त्याला स्पष्ट आश्वासन देऊन सांगतात, आत्मोद्धारासाठी भगवंताच्या प्राप्तीसाठी जे कर्म केले जाते त्यामुळे तो मनुष्य कधीच दुर्गतीला जात नाही. न हि कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छति. श्लोक 40. पुढे ते सांगतात, अशा पुरुषाला योगभ्रष्ट असे म्हणावे. तो थोर पुरुषांच्या घरी जन्म घेत असतो किंवा तो वैराग्यशील पुरुष थोड्या प्रमाणात आपल्या हातून घडलेल्या चुकींमुळे पुन्हा जन्म घेतो. तो सुद्धा वैराग्यवान, ज्ञानवान योग्यांच्या कुळातच. त्याला लवकरच गुरुचा लाभ घडतो व त्याच्या सहाय्याने तो लवकरच मुक्त होतो. श्लोक 41-42. पुढे भगवंत सांगतात, अनेक जन्माच्या संस्काराच्या बळावर तो पुरुष याच जन्मात उत्तम सिद्धी प्राप्त करतो, पापापासून मोकळा होतो व परमगती प्राप्त करतो. अनेक जन्म संसिद्धस्ततो याती पराम गतीम. श्लोक 45. याचा अर्थ असा झाला की आपण सदैव संस्कारांचा संचय करीत राहायला पाहिजे, दिव्य कर्म करीत राहायला पाहिजे. कदाचित आपणाला एखादा जन्म पुन्हा घ्यावा लागेल, पण त्यानंतर मात्र लवकरच मोक्ष मिळू शकतो हे मात्र निश्चित आहे. म्हणून धीर सोडू नये, घाई करू नये, भगवंतापासून विमुख होऊ नये. पुनर्जन्म विज्ञानसंगत आहे. गीतेमध्ये श्रीकृष्ण जागोजागी दिव्य कर्मे करून मुक्ती मिळवण्याची
चित्तशुद्धी व आत्म्याचा परिष्कार होण्याची गोष्ट वारंवार सांगतात. त्याचबरोबर पुनर्जन्माचे महत्त्व देखील सांगतात. पुनर्जन्माचा सिद्धांत हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 13व्या अध्यायात पुन्हा यावर स्पष्टीकरण करण्यात आले आहे. जो माणूस प्रकृती व पुरुष यांचे तत्वज्ञान चांगल्या प्रकारे समजून घेत असतो तो आपले योग्य कर्तव्य कर्म करीत असतो व त्याचा पुन्हा जन्म होत नाही. श्लोक 23. पुन्हा 15व्या अध्यायात एक वैज्ञानिक सूत्र सांगून ते म्हणतात, वायू ज्याप्रमाणे सुगंधी वस्तूपासून किंवा स्थानापासून गंध ग्रहण करून घेऊन जातो, त्याचप्रमाणे देहाचा स्वामी म्हणजे आत्मा किंवा जीवात्मा ज्या शरीराचा त्याग करतो त्यापासून मन व इतर इंद्रिये यांना ग्रहण करून सोबत घेऊन जातो व ज्या नव्या शरीराला तो प्राप्त करतो त्यात प्रवेश करीत असतो. पुनर्जन्म कसा होतो याचे पूर्ण वैज्ञानिक विवेचन आहे. प्रत्येक व्यक्ती या प्रक्रियेतून पार पडत असते. मग तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा, संप्रदायाचा असो, कुठलीही पूजा पद्धती मानणारा असो, त्याचे सर्व संस्कार व चित्ताशय त्याच्या सोबत जातात. पण त्याला पूर्वजन्माची स्मृती मात्र राहत नाही. पण आधीच्या संस्काराच्या आधाराला अनुसरून मागल्या जन्मी अर्धवट सोडलेले कर्म तो पुढे करू लागतो व शेवटी पुण्य संपादन करून अंतिम स्थितीला मोक्षाला प्राप्त होतो. एवढी ही लांब यात्रा का करावी? या तत्वाचे जे महत्वपूर्ण सार आहे ते समजून घेऊन आपण दिव्य कर्म करीत राहायला पाहिजे. दुःखाच्या आलयामध्ये न जाता जिथून पुन्हा पुनरावर्तन नाही अशा त्या अक्षय मोक्षाला प्राप्त का करू नये? अंधाराच्या जगाकडून प्रकाश लोकाकडे चला. प्रसिद्ध तत्ववेत्ते मॅक्स मुलर यांनी आपल्या 6th सिस्टीम्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी या ग्रंथात ख्रिस्ती धर्म देखील पुनर्जन्माच्या आस्थेपासून पूर्णपणे मुक्त नाही या गोष्टीचे अनेक प्रमाण दिले आहेत. सुप्रसिद्ध इंग्रज विद्वान एरिगन लिहितात की वारंवार जन्म घेतल्यानंतर देवदूत मनुष्य बनू शकतात, तर मनुष्य देवदूत बनू शकतात. वाईटातला वाईट मनुष्य देखील उन्नती करीत करीत चांगला मनुष्य किंवा देवदूत बनू शकतो. जोसेफस यांनी आपल्या ग्रंथात ज्यू सेनापतीचा उल्लेख केला आहे. आपल्या सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व त्यांच्या ठिकाणी उत्साह उत्पन्न करण्यासाठी तो त्यांना आव्हान देऊन सांगतो की तुम्ही या लढाईत मेलात तरी पुन्हा इथे जन्म घेणार आहात. त्याने लिहिले आहे, आत्मा शुद्ध आहे. चांगल्या माणसांचा आत्मा पुन्हा चांगल्या देहातच प्रविष्ट होतो. पण जे दुष्कर्म करतात त्यांच्या आत्म्याला शिक्षा भोगावी लागते. थोड्या दिवसानंतर त्यांना पुन्हा नवा जन्म घेण्यासाठी परत पाठवण्यात येते. चांगला आत्मा चांगल्या शरीरात तर वाईट आत्मे वाईट शरीरात जन्म घेतात. पण जे लोक आत्महत्या करून घेतात त्यांचे आत्मे पाताळाच्या अंधाऱ्या जगात पाठविले जातात. यालाच हॅडेस असे नाव आहे. आपल्या ईशावास्योपनिषदात देखील हेच सांगितले आहे. अंधम तमः प्रविशन्ति ये विद्यामुपासते ततो भूयैव ते तमो य उ विद्यायामृतः. 9. जो मनुष्य अविद्येची उपासना करतो तो थोर अज्ञानरूपी अंधकारात प्रवेश करतो आणि जो मनुष्य विद्येचा आश्रय घेतो त्यात मग्न होतो, अर्थात ज्ञानाच्या मिथ्या अभिमानात चूर राहतो, त्याला त्याहून घोर अशा अंधकारात जावे लागते. वाङ्मय खंड 16:4-43. अनेक तत्ववेत्ते पुनर्जन्माच्या
सिद्धांताविषयी एकमत आहेत. प्रसिद्ध ग्रीक तत्वज्ञानी पायथागोरस यांचे मत होते की मरणानंतर मनुष्याचा आत्मा कोणत्याही प्राण्याच्या शरीरात जाऊन पोहोचतो. ही व्यवस्था कर्मफळाच्या परिणामावर आधारित असते. प्लॅटो म्हणतात, जे आत्मे शुद्ध झालेले आहेत व ज्यांना शरीराविषयी मुळीच मोह नाही, त्यांना पुन्हा शरीर धारण करण्याची परिस्थिती राहत नाही. पूर्णपणे अनासक्त झाल्यामुळे ते जन्ममृत्यूच्या आवागमनाच्या चक्रापासून मुक्त होतात. पवित्र कुराणाच्या आयतांचा गहन अभ्यास केल्यास कळून येते की मनुष्य वारंवार जन्म घेतो व मृत्यू पावत असतो. त्यात एका ठिकाणी असे लिहिले आहे की आम्ही तुम्हाला जमिनीतून उत्पन्न केले आहे व तुम्हाला आम्ही पुन्हा त्याच जमिनीमध्ये पाठवून देऊ व पुन्हा तिथून उत्पन्न करू, असे वारंवार शेवट येईपर्यंत. मृत्यूच्या नंतर जीवनाचे सततत्व दर्शविणाऱ्या अनेक आयता पाहायला मिळतात. याच आधारावर अनेक सुफी संत देखील पुनर्जन्मावर विश्वास करतात. अहमद बिन साबित, यबूस, अबू मुसलिम खुरासानी, उमर खय्याम इत्यादी नावे त्यात प्रमुख आहेत. दी एन्सायक्लोपीडिया ऑफ इस्लाम या ग्रंथात तनासुख म्हणजेच पुनर्जन्म या विषयावर बराच प्रकाश टाकण्यात आला आहे. वाङ्मय खंड 16:4-44 मरणोत्तर जीवन तथ्य एवं सत्य. पुनर्जन्म जीवनाचे सातत्य दाखवितो. भारतीय संस्कृतीनुसार पुनर्जन्म म्हणजे पुनरावर्तन नसून तो आपल्या जीवनाच्या सतत यात्रेचा एक मुक्काम आहे, असे मानण्यात येत असते. ऐतरेयोपनिषदाच्या 2ऱ्या अध्यायात प्रथम खंडात एक कथा आली आहे. आईच्या गर्भात झोपलेले वामदेव ऋषी सांगतात, आता मी देवांच्या अनेक जन्माविषयी जाणून घेतले आहे. जोपर्यंत मला तत्वज्ञान प्राप्त झाले नव्हते तोपर्यंत मी संसाराच्या पापकर्मात गुरफटलो होतो. ज्याप्रमाणे एक पक्षी पिंजऱ्यात बंद करून ठेवला जातो तसाच मी होतो. पूर्वजन्माचे स्मरण करीत वामदेव ऋषींनी जन्म घेतला. शरीर धारण करून उन्नत कर्मे करून ते स्वर्गात जाऊन पोचले. पुनर्जन्म म्हणजे जीवनाच्या सतत प्रवासातला पुढला टप्पा आहे. शरीराच्या दृष्टीने पाहता त्या नव्या आयुष्यात देखील बालपण, तारुण्य, म्हातारपण व मृत्यू यांचा क्रम नियमितपणे सुरू असतो. आधीसारखेच या जन्मी देखील होत असते. देह धर्म याच क्रमाने चालत असतो. पण मन, बुद्धी, अंतःकरण यात समावलेले चैतन्य ज्या पातळीपर्यंत उंच विकसित झाले असेल तिथून ते परत जात नाही, तर नव्या प्रयत्नानुसार, नव्या साधनेनुसार ते निरंतर पुढे जात असते, सतत विकास पावत असते. योगेश्वर श्रीकृष्ण वारंवार आवर्जून सांगतात, भूलोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत सर्व जीवात्म्यांना वारंवार जन्म घ्यावा लागतो. पण एकदा मला प्राप्त झाल्यावर मात्र मग पुढला जन्म होत नाही. योग्याचा हाच परमपुरुषार्थ होय. हे विवेचन 16व्या श्लोकात झालेले आहे. ब्रह्मलोकात जाऊन पोचल्यावर सुद्धा मनुष्याला पुन्हा इथे मृत्यूलोकात परतून यावे लागते, जन्म घ्यावा लागतो. जे ईश्वरावर निष्ठा ठेवणारे कर्मयोगी असतात त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर ते मुक्त होऊन जातात. पण भगवंत स्पष्टपणे सांगतात, शक्तीचा मार्ग फार सरळ आहे, सुलभ, सोपा आहे. प्रभूची प्राप्ती झाल्यास पुनर्जन्म होत नाही. प्रलय प्रवाहाचे अविरत गतिचक्र. यानंतर भगवंत सृष्टी विज्ञानाचा विषय समजावून सांगतात. प्रलय,
प्रवाहाचा निरंतर चालणारा क्रम सांगत आहेत. सत्य तेच कायम आहे. परमपुरुषापेक्षा दुसरी श्रेष्ठ अशी सत्ता नाही. अंतिम श्रेष्ठ अशी तीच एक सत्ता आहे. तीच परमश्रेष्ठ गती आहे. तेच परमश्रेष्ठ स्थान आहे. त्यांचे धाम हे अपुनरावर्ती आहे. तेच विष्णुपद आहे. हीच गोष्ट 17व्या श्लोकात सांगण्यात आली आहे. अध्याय 8 मध्ये सहस्रयुगपर्यंतं माहिर्यं ब्रह्मणो विदुः रात्रिं युगसहस्रान्तां तेहो रात्रविदो जनः 17 अव्यक्तादव्यक्तयः सर्वः प्रभवन्त्यर्हरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यहरागमे 19 परस्तस्मात् भावोऽन्यो अव्यक्तो व्यक्तात् सनातनः यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति 20 अव्यक्तोऽक्षरः इत्युक्तस्तमाहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम 21 या श्लोकांचा भावार्थ समजून घेणे आवश्यक आहे. भावार्थ ब्रह्माचा एक दिवस म्हणजे 1000 युगांचा काळ आणि तेवढीच म्हणजे 1000 चतुर्युगी एवढी त्याची रात्र असते. हे तत्व जेवढे सारतत्व रूपाने जाणतात तेच योगी काळाच्या तत्वाचे जाणकार आहेत. 8:17 संपूर्ण चराचर सृष्टी भूतगण ब्रह्माच्या दिवसाच्या प्रवेश काळी अव्यक्तापासून म्हणजेच ब्रह्माच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात व ब्रह्माची रात्र सुरू झाली की त्या व्यक्त ब्रह्माच्या सूक्ष्म शरीरातच लीन होऊन जातात. 8:18 हे पार्था, हाच तो समुदाय वारंवार उत्पन्न होत असतो, प्रकृतीच्या ताब्यात राहतो व तो रात्रीच्या प्रवेश काळी लीन होऊन जातो व पुन्हा दिवस आला की उत्पन्न होतो. 8:19 त्या अव्यक्ताच्याही फार पलीकडे दुसरा विलक्षण असा सनातन अव्यक्त भाव कायम आहे. तोच परम दिव्य पुरुष होय. सर्व भूतांचा नाश झाला तरी तो नष्ट होत नसतो. 8:20 त्याला अव्यक्त अक्षर असे नाव आहे. त्याच अक्षर नावाच्या अव्यक्त भावाला परमगती म्हणण्यात येते व त्याला प्राप्त झाल्यावर मनुष्य परत इथे येत नाही. तेच माझे परमधाम आहे. 8:21 संसार चक्राचे हे अलंकारिक वर्णन. सामान्यपणे वाचकांना ही भाषा थोडी कठीण व गुंतागुंतीची वाटत असेल, पण जर आपण या भावाचे मर्म जाणून घेतले तर ही गुंतागुंत राहत नाही, सारे सोपे बनून जाते. वेदव्यासांनी या ठिकाणी श्रीकृष्णाच्या माध्यमाने संसाराच्या चक्राचे फार सुंदर असे अलंकारिक चित्रण करून दाखविले आहे. सृष्टी कशी उत्पन्न होते, कशी क्रीडा करते, कशी नाश पावते व पुन्हा आपल्यातच कशी लीन होऊन जाते. सृष्टीच्या उत्पत्तीचा व नष्ट होण्याचा हा खेळ कुणाही साधकाला प्रारंभीच्या काळात बोधगम्य होत नाही. पण या वेदांत दर्शनाचे, या सिद्धांताचे थोडे विश्लेषण करून पाहिले तर ते सारे साधे सरळ वाटू लागते. या सृष्टी विज्ञानाच्या विवेचनाद्वारे भगवंत फार गूढ अशा मानसशास्त्रीय सत्याचे रहस्य उलगडून दाखवित आहेत. मागल्या 7 अध्यायात व या आधीच्या 16 श्लोकात
त्यांनी जे तत्वज्ञान मांडले आहे त्याचेच स्पष्टीकरण करण्यासाठी भगवंतांनी या 7 श्लोकात सृष्टीचा व्याप व त्याचे कार्य याची मीमांसा केली आहे. कृपानिधान भगवंतांनी या ठिकाणी हा संकेत देऊन ठेवला आहे की आत्मा हीच सनातन सत्ता आहे, ज्याचा बोध सहज होऊ शकतो. इंद्रिये ज्याला जाणू शकतात त्याला बोधगम्य असे म्हटले आहे. तोच व्यक्त होय. मनुष्याच्या वासना या अव्यक्त आहेत. अव्यक्त वासनांच्या पलीकडे एक आणखी अव्यक्त दिव्य आत्मा आहे. त्याचे धाम म्हणजेच परमधाम होय. परमपुरुष श्रीकृष्ण त्याच परमधामापर्यंत आपणाला घेऊन जाऊ इच्छितात. अहंकारापासून दूर व्हावे व या अविनाशी चक्राच्या अवस्थेचा बोध व्हावा यासाठीच हे आव्हान करण्यात आले आहे. पार्थाला भगवंत या पथावर पुढे जायला आग्रहाने सांगत आहेत, प्रेरित करीत आहेत. याची आणखी स्पष्ट व्याख्या पुढल्या अंकात. अखंड ज्योती मराठी, जून 2008, पृष्ठ क्रमांक 2, 3, 4. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.